ते काल अचानक हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये आले आणि मला या बातमीची काही माहिती सुद्धा नव्हती. आल्या आल्या मी नातेवाईकांशी बोललो, त्यांना समजावून सांगितलं आणि योग्य ट्रीटमेंट चालू केली. तर त्यांना जी कंडिशन आहे ती आपण काही याच्याबद्दल डिस्कस करायला नको. पण चिवटे सरांनी सुद्धा लगेच तत्पर त्यांची माहिती घेतली. त्यांनी मला कॉल केला आणि रुग्णाबद्दलच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काय अडचण आहे हे समजावून सांगितलं. सो हे केल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही यांना पूर्ण अनकंडिशनली जी काही मेडिकल मदत लागेल आणि त्यांची जी ट्रीटमेंट व्हायची आहे या दृष्टीने आम्ही योग्य मदत सगळी करू. आज चिवटेश्वर स्वतः इथं हजर होते, त्यांच्याशी माझी एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशननी आणि मी स्वतः हा निर्णय घेतलाय की त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि वेगवेगळ्या संस्थांना आम्ही आवाहन केलंय की त्यांना काहीतरी निधी मिळावा ज्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीला मदत होईल. आणि मी त्यांना अ, माझी हीच विषय आहे की ते लवकरात लवकर याच्यातून बरे व्हावे आणि सुखरूप घरी जावे. 100% म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही. मला त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आणि माझ्याकडनं जे काही माझं मेडिकल अंडरस्टँडिंग आहे या दृष्टीने जे काही बेस्ट त्यांच्यासाठी पॉसिबल आहे हे मी त्यांच्यासाठी करणार आहे. बातमी पाहिली आणि शिंदे साहेबांनी तात्काळ मला आदेश दिले की तू स्वतः सोलापूरला जाऊन सर्वतोपरी आपल्याला मदत करायची. अरबाज शेख यांच्या वडिलांना असं आदेशित केलं. त्यानंतर आज सोलापूरमध्ये मी आलेलो आहे. अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेतली. सध्या त्यांना वळसंकर हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे. मी स्वतः डॉक्टर वळसंकर सरांची पण भेट घेतली. पेशंटची तब्येत आता हळूहळू सुधारत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो काही खर्च येणार आहे उपचाराच्यासाठी तो आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या ठिकाणी मदत घेणार आहोत आणि सर्वात प्रामुख्यानं हॉस्पिटलला देखील तयारी दर्शवली की बाबा आपण कुठल्याही पद्धतीनं पेशंटला म्हणजे पैशाअभावी उपचार थांबवणार नाहीत. आणखी काही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पण आपण उपचाराच्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहोत. तुर्तास या ठिकाणी ज्या ज्या सगळ्या सामाजिक संस्थांनी समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांनी या घटनेची दखल घेऊन आमचे सन्मित्र अरबाज शेख यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.